ठीक आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण पावडरी मिल्ड्यू बघणार आहे, जो ब्लॅक ग्राम आणि ग्रीन ग्राम दोन्हीवरती डिसीज येतोय. तर त्याचा कॉझल ऑर्गॅनिझम जो आहे तो इरिसिपी पॉलिमोनी. तर त्याच्यामध्ये पावडरी मिल्ड्यूचे सिम्पटम्स आता पाठीमागे बरेच वेळा आपण बघितलेले आहेत. परत एकदा ते बघणार आहे आपण. याच्यामध्ये स्मॉल irregular powdery spots appears on upper surface of leaves, sometime on both surface. तर पानाची जी वरची बाजू असते त्या पानाच्या वरच्या बाजूवरती जे आपण जे टाल पावडर असते ती पावडर तुम्ही बघितली असेल, किंवा तुम्ही जी तोंडाला लावता पावडर, ती पावडर जी असते तसे पावडरीचे तुमचे छोटे छोटे स्पॉट्स जे ते पानाच्या वरच्या बाजूला, त्याचबरोबर काही वेळेला पानाच्या खालच्या बाजूला दिसतात. The disease become severe during flowering and pod development stage. तर हा डिसीज तुमच्या फ्लॉवरिंग स्टेजमध्ये सिव्हिअर फॉर्ममध्ये बघायला भेटतो. द व्हाईट पावडरी स्पॉट्स कम्प्लिटली कव्हर द लीव, petioles, stem and even the pods. म्हणजे प्लांटवरच्या कुठल्या पार्टवरती याचं इन्फेक्शन दिसत नाही असं नाही, प्लांटवरती सगळ्या पार्ट्सवरती याचं इन्फेक्शन जे आहे ते ज्यावेळेस सिव्हिअर फॉर्ममध्ये डिसीज फॉर्म होतो त्यावेळेस बघायला भेटतो. The plant assume grayish white appearance on leaves, turn yellow. Often pods are malformed and small. With few field seeds. आता याच्यामध्ये काय होतंय, तुमचे जे काही पॉड फॉर्मेशन होत असतंय ते पॉड फॉर्मेशन होत असताना ते प्रॉपर होत नाही. आणि जरी त्याच्यामध्ये जर पॉड फॉर्मेशन जरी झालं तरी काय होतंय, तुम्हाला प्रॉपर ते सीड्स जे आहेत ते सीड्स त्यामध्ये डेव्हलप होत नाहीत. तर अशा पद्धतीने तुम्हाला याच्यावरती जे काय रेग्युलर पावडरी मिल्ड्यूचे सिम्पटम्स असतात तेच तुम्हाला ब्लॅक ग्राम असेल किंवा ग्रीन ग्राम असेल, दोन्हीमध्ये तुम्हाला हे सेम सिम्पटम्स जे आहेत ते तुम्हाला पावडरी मिल्ड्यूचे बघायला भेटतील तिथं. तर त्याचं हे तुम्हाला एक फोटोग्राफ इथं टाकलेला आहे बघा. अशा पद्धतीने इन्फेक्शन जे आहे तुम्ही पावडर मिल्ड्यू इझिली आयडेंटिफाय करू शकताय. जर आपण पावडर मिल्ड्यूचे इन्फेक्टेड लीव्स जे आहेत ते लीव्स कलेक्ट केले आणि ते लीव्स कलेक्ट करून जर आपण ते लॅबमध्ये आणले आणि त्याची जर स्लाइड करून बघितली तर तुम्हाला त्याच्यावरती जी पावडर असते ती जस्ट एक स्लाइडवरती वॉटरचा ड्रॉप घेतला आणि त्याच्यावरती जर थोडी पावडर त्याच्यावरती टाकली, कव्हर स्लिप लावून जर आपण मायक्रोस्कोप खाली जर ऑब्झर्व केलं तर त्याच्या ज्या कोनिडिया जे आहेत त्या कोनिडिया तुम्हाला चेनमध्ये फॉर्म झालेले दिसतील. तर ते तुम्ही ज्यावेळेस सॅम्पल बघताय त्यावेळेस तुम्हाला ते इझिली आयडेंटिफाय होईल. त्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला म्हणजे पावडर मिल्ड्यू आयडेंटिफाय करण्यामध्ये येणार नाही. आता याची इटिओलॉजी बघा. फंगस इज एक्टोफायटिक, spreading on the surface of the leaf, sending hostoria into epidermal cells. ठीक आहे. तर हा एक तर एक्टोफायटिक आहे, होस्ट सेल मध्ये ग्रो होतोय. त्याचबरोबर कोनिडायपोर अराइज वर्टिकली फ्रॉम लीफ सरफेस. कोनिडिया इज शॉर्ट अँड चेन. तुम्हाला बघायला सांगितलं त्या छोट्या छोट्या कोनिडिया ज्या असतात तर ती एक साखळी जशी असते तशा साखळी पद्धतीने तुम्हाला त्या बघायला भेटतील, एक चेन फॉर्म झालेली असते. Podia are hyaline, thin-walled, elliptical or barrel-shaped or cylindrical and single cell. Then the Cleistothecium contain 4 to 8 asci and each ascus contain 3 to 8 ascospores which are elliptical hyaline. म्हणजे याच्यामध्ये काय होतंय, जो क्लिस्टोथेसियम असतोय
तो त्याच्यामध्ये तुम्हाला असाय फॉर्मेशन झालेलं भेटेल. 4 ते 8 ज्या असाय फॉर्म होत असतात. त्याचबरोबर तुमचे प्रत्येक जो एक अस्कस आहे त्याच्यामध्ये 3 ते 8 अस्कोस्पोर जे ते तुम्हाला त्याच्यामध्ये फॉर्म झालेले बघायला दिसतील. आता याच्यासाठी जे फेवरेबल कंडिशन जे आहे ते वॉर्म ह्युमिड वेदर असेल. त्याचबरोबर द डिसीज इज सिव्हिअर जनरली ड्युरिंग लेट खरीप अँड रब्बी सीझन. तुमचं ज्यावेळेस काय म्हणता येईल ऑक्टोबरच्या दरम्यान जास्तीत जास्त याचं इन्फेस्टेशन जे आहे ते तुम्हाला बघायला भेटते. त्याचबरोबर रब्बी सीझन स्टार्ट होत असतो. तो पिरियड जो आहे त्या पिरियडमध्ये तुम्हाला हे टेम्परेचर जे आहे ते हाय टेम्परेचर असते, ह्युमिडिटी सुद्धा जास्त असते. तर अशा पिरियडमध्ये तुम्हाला पावडर मिल्ड्यूचा अटॅक हा मोठ्या प्रमाणामध्ये बघायला भेटेल. आता डिसीज सायकल बघा. द पॅथोजन इज अन ऑब्लिगेट पॅरासाइट्स अँड सर्वाइव्स ॲज क्लिस्टोथेसिया इन द इन्फेक्टेड प्लांट डेब्रिज. आता पावडरी मिल्ड्यू असेल, डाउनी मिल्ड्यू असेल, हे जे आहेत त्याचबरोबर रस्ट आहे, तर हे सगळे ऑब्लिगेट पॅरासाइट्स आहेत. लिव्हिंग होस्ट लागत असतोय. ज्यावेळेस हा सर्वाइव्ह करतोय त्यावेळेस क्लिस्टोथेसिया जे असतात ते प्लांट डेब्रिज मध्ये तुम्हाला त्या फॉर्म झालेले दिसतील. आणि त्या प्लांट डेब्रिज जे आहेत त्याच्या थ्रू ते प्रायमरी इन्फेक्शन जे असतं इथे दिलंय बघा. प्रायमरी सोर्स ऑफ इनॉक्युलम फ्रॉम अस्कोस्पोर्स फ्रॉम पेरिनेटिंग क्लिस्टोथेसिया. जे क्लिस्टोथेसिया असतात त्याच्यापासून त्याचं प्रायमरी सोर्स ऑफ इनॉक्युलम जो आहे तो ट्रान्सफर होत असतोय. आणि सेकंडरी स्प्रेड जो आहे तो ज्या एअरबॉर्न कोनिडी असतात त्याच्या थ्रू. त्याचबरोबर रेन स्प्लॅशेस ऑल्सो हेल्प्स इन स्प्रेड ऑफ द डिसीज. ठीक आहे. आता याच्या मॅनेजमेंटसाठी बघा, रिमूव्ह अँड डिस्ट्रॉय इन्फेक्टेड प्लांट डेब्रिज जे कल्चरल प्रॅक्टिसेस मध्ये आपण रेग्युलर रुटीन करतोय ते. त्याचबरोबर स्प्रे कार्बेंडेझिम 400 ग्रॅम 500 ग्रॅम और वेटेबल सल्फर 2 किलोग्राम or tridemor 500 ml per hectare at the initiation of disease and repeat 15 days later. तर आपण याच्यामध्ये कार्बेंडेझिम असेल किंवा वेटेबल सल्फर असेल तर हे जनरली यूज करतोय ते कार्बेंडेझिम किंवा जे वेटेबल सल्फर आहे ते वेटेबल सल्फर जे आहे ते आपण यूज करत असतोय. कुठलाही पावडर मिल्ड्यू असेल तर त्याच्यामध्ये वेटेबल सल्फर जे आहे ते कॉमनली रिकमेंड केलं जातं. ठीक आहे. तर 2 किलो पर हेक्टर यूज करतोय. त्याचबरोबर अर्धा किलो जे आहे ते कार्बेंडेझिम आपण पर हेक्टर यूज करत असतोय हा पावडर मिल्ड्यू मॅनेज करायचा असेल तर. त्यानंतर अँथ्रॅकनोज. आता हा अँथ्रॅकनोज सुद्धा जे काय ग्रीन ग्राम असेल, ब्लॅक ग्राम असेल तर हा कॉमन आहे. कुठल्याही क्रॉपमध्ये अँथ्रॅकनोज कॉमनली बघायला भेटतो. तर याचा कॉझल ऑर्गॅनिझम आहे तो कॉझल ऑर्गॅनिझम ग्लोमरेला लिंडोमुथियानम. तर ते लक्षात ठेवा, जरा थोडा अवघड आहे कॉझल ऑर्गॅनिझमचं नाव, ग्लोमरेला लिंडोमुथियानम. ठीक आहे. तर याच्यामध्ये याचे सिम्पटम्स आहेत. सिम्पटम्स कॅन बी ऑब्झर्व्ड इन ऑल एरियल plants and at any stage of crop growth. The fungus produces dark brown to black sunken lesions on the hypocotyledon area and cause death of seedling. जर सीडलिंग स्टेजमध्ये जर हा डिसीज येत असेल तर त्यावेळेस तुम्हाला तिथं ते सीडलिंग जे आहे त्याची डेथ होत असते. त्याचबरोबर जसं सांगितले डार्क ब्राऊन टू ब्लॅक स्पॉट जे ते तुम्हाला तिथं बघायला भेटतात. स्मॉल अँग्युलर ब्राऊन lesions appears on leaves. तर अँग्युलर ब्राऊन लिजन जे आहे ते याच्यामध्ये कॉमन सिम्पटम आहे. मोस्टली adjacent to vein which later become grayish white center with dark brown reddish margins. तर जो स्पॉट असतोय त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रेइश व्हाईट कलरचा सेंटर जो आहे तो बघायला भेटतोय आणि डार्क ब्राऊन तुमची जी ती जी जिथं स्पॉट असतो तिथे तुम्हाला राखाडी कलरचा असा छोटासा
व्हाईट कलरचा असा स्पॉट दिसेल आणि साईडला तुम्हाला ब्राउनिश कलरची त्याची रिंग फॉर्म झालेली बघायला भेटते. Lesions seen on petioles and stems. Prominent symptoms is seen on the pods. The infected pods have discolored seeds. ठीक आहे, तर तुम्हाला ते सिम्पटम जे आहेत ते पॉड्स वरती सुद्धा म्हणजे इव्हन पॉड फॉर्मेशन होते तिथपर्यंत तुम्हाला हे सिम्पटम जे आहेत अँथ्रॅक्नोज जे ते बघायला भेटतात. तर इथं हे फोटोमध्ये बघा तुम्हाला दाखवतो इथं. तर हे अशा पद्धतीनं तुम्हाला मगाशी सांगितलं मी की हा जो सेंटर दिसतोय हा सेंटर जो आहे इथं तुम्हाला असा छोटासा व्हाईट कलरचा राखाडी कलरचा स्पॉट दिसेल आणि हे तुमचं ब्राऊन किंवा ब्लॅकिश असं थोडंसं हा जो मार्जिन जो आहे साईडचा तो दिसतोय. अशा पद्धतीने पॉड्स वरती असतात. त्याचबरोबर लीव्ह वरती सुद्धा असतात एकदम छोटी छोटी असं काय म्हणतात त्याला ब्राऊन कलरचे छोटे छोटे स्पॉट्स असतात. इझिली आयडेंटिफाय करू शकाल तुम्ही. तर याच्यामध्ये हे जे इथं दिसतंय तुम्हाला ते हे सगळं अँथ्रॅक्नोजचं असतं. कॉमन आहे अँथ्रॅक्नोजचं इन्फेस्टेशन. जिथं काय म्हणता येईल आपल्याला इन्सेक्ट पेस्टचा अटॅक नसेल आणि जर काय तिथं स्पॉट दिसत असेल तर तिथं दुसरं तिसरं काय नसेल तर तिथं तुमचा हा अँथ्रॅक्नोज असतो. आता याच्या इटिओलॉजी मध्ये बघा, द फंगस मायसेलिन इज सेप्टेड हायलँड अँड ब्रांच. कोनिडिया प्रोड्यूस इन एसेरुलाई अराइज फ्रॉम, इथं चुकले बघा याचे क्लिस्टोदेशियापासून ते फॉर्म होत असतात. बिनीथ द इपिडर्मिस लेयर हे चुकीच झालेलं. तर एसेरुलाई फॉर्म होत असतात. A few dark colored septate CT are seen in acerulus. आता याच्यामध्ये CTs फॉर्मेशन होत असतात. ज्यावेळेस ते मॅच्युअर होतात त्यावेळेस याच्यामध्ये ते CT जे आहेत ते फॉर्म होत असतात. त्याचबरोबर the corneopores are hyaline and short and near oblong or cylindrical, hyaline, thin walled, single cell with oil. तर जे कोर्निओफोर्स जे आहेत ते हायलाईन याच्यामध्ये फॉर्म होत असतात. त्याचबरोबर याच्यासाठी जे फेवरेबल कंडिशन जे आहे त्याच्यामध्ये रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी आहे ते 90% लागते आणि टेम्परेचर 15 to 20 डिग्री सेल्सिअस. त्याचबरोबर ज्यावेळेस पावसाळ्याचे दिवस असतात त्यावेळेस तुम्हाला याच्यामध्ये जो अटॅक जो आहे तो मेजर प्रमाणामध्ये तुम्हाला बघायला भेटतो. आता याच्या अँथ्रॅक्नोज बरोबर दुसरं जे सिम्पटम्स असतात, अँथ्रॅक्नोज मध्ये असे रफ सिम्पटम्स दिसतात आणि थोडे मोठे मोठे स्पॉट्स असतात. कम्पॅरेटिव्हली तुम्हाला तिथं जर बॅक्टेरियल इन्फेक्शन कुठलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला डॉट एकदम स्मॉल टाचणीचं जे टोक असते त्या पद्धतीने छोटे छोटे स्पॉट्स जे असतात ते बॅक्टेरियाचे असतात. बॅक्टेरियाचं आणि फंगसचं तुम्हाला ते आयडेंटिफिकेशन करायचं असेल तर थोडंसं तुम्हाला ते छोटे छोटे स्पॉट्स आहेत त्याच्यावरून ते आयडेंटिफाय करता येईल आणि याचे थोडे रफ असतात स्पॉट्स फंगसचे. म्हणजे फक्त अँथ्रॅक्नोज आणि बॅक्टेरियामध्ये तुम्हाला बॅक्टेरियल स्पॉट जर आयडेंटिफाय करायचे असतील तर त्या पद्धतीने तुम्ही बघितलं तर तुमच्या ते लक्षात येईल किंवा फोटोग्राफ तुम्ही बघितले तर अतिशय सोप्या पद्धतीने तुमच्या लक्षात येऊ शकतो. आता याच्यामध्ये फंगस जो आहे तो सीड बॉर्न आहे. हे लक्षात ठेवा तुमचा जो अँथ्रॅक्नोज जो आहे तो डिसीज कॉज कसा होत असतो किंवा तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये ट्रू ऑर फॉल्स मध्ये विचारलं जातं सॉइल बॉर्न आहे का सीड बॉर्न आहे. तर ते लक्षात ठेवा. इट ऑल्सो लाइव्स इन इन्फेक्टेड प्लांट टिश्यूज इन सॉइल. Secondary spread by airborne Conidia produced on infected plant parts and also rain splashes helps in dissemination. ठीक आहे, म्हणजे एअरबॉर्न कोनिडिया त्याचबरोबर पावसाबरोबर ते तुमचं एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जात असते. आता याच्या मॅनेजमेंटसाठी काय केलं पाहिजे, जे रेग्युलर आपण कल्चरल प्रॅक्टिस घेतोय तेच रिमूव्ह अँड डिस्ट्रॉय इन्फेक्टेड प्लांट डेब्रिज. देन ट्रीट द सीड्स विथ कार्बेंडाझिम ॲट 2 kg per hectare. आता इथं बघा हा सीड बॉर्न डिसीज आहे त्यामुळे आपण सीड ट्रीटमेंट केली तर अतिशय उत्तम आहे. देन स्प्रे कार्बेंडाझिम 500 ग्रॅम or mancozeb 2 kg per hectare soon after the appearance of the disease and repeat after 15 days. आता हा स्मॉल स्केल वरती जर असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही, परंतु लार्ज स्केल वर असेल तर यील्ड वरती इफेक्ट होतो. जर स्मॉल स्केल वरती असेल तर एवढा काही फरक पडत नाही. जसं आपल्या ग्राउंडनट वरती जो आपण अर्ली आणि लेट लिप स्पॉट बघितला जो टिक्का जो असतो, तर टिक्का जर आला तर एवढा काय तुमच्या ग्राउंडनटच्या यील्ड वरती जो काय म्हणतो आपण फरक जो आहे तो पडत नाही. तसंच याच्यामध्ये सुद्धा कुठलाही क्रॉप असेल तर अँथ्रॅक्नोज मुळे खूप मोठा लॉस होतो असं काही नाही. म्हणजे तो कॉमन आहे आणि काय सिव्हिअर फॉर्म मध्ये जर असेल त्यावेळेस तो त्याच्यावरती फरक पडतो.
त्याचबरोबर आता दुसरा महत्वाचा येतोय तो म्हणजे लिप स्पॉट. आता हे अँथ्रॅकनोज आणि लिप स्पॉट दोन्ही कन्फ्युजिंग असतात. ज्यावेळेस आपण मायक्रोस्कोपिक ऑब्झर्वेशन करतोय त्यावेळेस त्या आयडेंटिफाय करू शकतो आपण, आणि अतिशय सोप्या पद्धतीने ते आपण मायक्रोस्कोपिक ऑब्झर्वेशन केलं तर आयडेंटिफाय करू शकतो. तर हा लिप स्पॉट जो आहे, ब्लॅक ग्राम असेल किंवा ग्रीन ग्राम असेल, तर त्याचा कॉझल ऑर्गॅनिझम जो आहे तो सर्कोस्पोरा कॅन्सेन्सिस. याचे सिम्पटम जे आहेत ते बघा, स्मॉल सर्क्युलर स्पॉट डेव्हलप ऑन लीव्स विथ ग्रे सेंटर अँड ब्राऊन मार्जिन्स. मागाशी सांगितलं ते सेम सिम्पटम्स याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतील. म्हणजे अँथ्रॅकनोज असेल किंवा लीव्ह स्पॉट असेल, आता तो कोलेटोट्रिकममुळे झाला आहे की सर्कोस्पोरामुळे झाला आहे, याच्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपिक ऑब्झर्वेशन खूप गरजेचं आहे. कन्फ्युजन होत असते याच्यामध्ये. Several spot coils to form brown irregular lesions. In severe cases, defoliation occurs. हेवी इन्फेस्टेशन असेल तर त्यावेळेस तुम्हाला तिथं डिफॉलेशन झालेलं बघायला भेटेल. The brown lesions may be seen on petioles and stem in severe cases. The powdery growth of the fungus may be seen on center of the spot. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला तिथं पावडर ग्रोथ जे आहे तो सेंटर असतो त्याच्यामध्ये बघायला भेटेल. आता एटिओलॉजी मध्ये बघा, द फंगस प्रोड्युसेस क्लस्टर्स ऑफ डार्क ब्राउन सेप्टेड कोनिडिफोर्स. द कोर्डिया आर लिनियर, हायलाइन, थिन वॉल्ड अँड 5 to 6 सेप्टेड. तर ते असं कोनिडिओफोरचं क्लस्टर जे आहे, ज्यावेळेस आपण याचे मायक्रोस्कोपिक ऑब्झर्वेशन करतो तर ते क्लस्टर फॉर्मेशन मध्ये याचे कोनिडिओफोर्स जे आहेत ते तिथं आपल्याला दिसतात. तर अशा पद्धतीने बघा हे स्पॉट जे आहेत, आता कम्पॅरेटिव्हली त्याच्यापेक्षा हे थोडेसे मोठे स्पॉट्स आहेत, ठीक आहे. आणि काय म्हणता येईल त्याच्यात, अँथ्रॅकनोज मध्ये मध्येच आता जो सेंटर असतो तो होल पडलेला असतो, तर याच्यामध्ये होल काय नाहीये बघा, तर ते मध्येच जळल्यासारखे पान होत असते. तर कम्पॅरिझन तुमच्या लक्षात आलं असेल. ह्युमिड वेदर अँड डेन्स प्लांट पॉप्युलेशन, म्हणजे हा डिसीज स्प्रेड करण्यासाठी ज्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुमचं काय म्हणतात डेन्स प्लांट पॉप्युलेशन असेल तर ते फेवरेबल सिच्युएशन असते त्याच्यासाठी. त्याचबरोबर ह्युमिड वेदर जे, आता डिसीज सायकलमध्ये बघा, द फंगस सर्वाइव्स ऑन डिसीज प्लांट डेब्रिज अँड ऑन सीड्स अँड द सेकंडरी स्प्रेड इज बाय एअरबॉर्न कोनिडिया. ठीक आहे, परत बघा तुम्हाला तो पण सीड बॉर्न होता, हा पण सीड बॉर्नच आहे. म्हणजे अँथ्रॅकनोज आणि लिप स्पॉट दोन्हीही सीड बॉर्नच आहेत. त्याचबरोबर प्लांट डेब्रिज म्हणजे प्रायमरी सोर्स दोन्हीमध्ये तुम्ही कॉमन घेऊ शकता. त्याचबरोबर सेकंडरी स्प्रेड तो पण एअरबॉर्न कोनिडिया आणि रेन स्पॅश होते, याच्यामध्ये एअरबॉर्न कोनिडिया थ्रू याचा सेकंडरी स्प्रेड जो तो होत असतो. आता याच्या मॅनेजमेंटसाठी काय करायचं आहे, तर मॅन्कोझेब किंवा कार्बेंडेझिम सेम रेटमध्ये आपण अप्लाय करू शकतो. त्याचबरोबर कल्चरल प्रॅक्टिसेसमध्ये रिमूव्ह अँड बर्न इन्फेक्टेड प्लांट डेब्रिज ते फॉलो करायचे आपल्याला. त्यानंतर नेक्स्ट रस्ट. आता रस्ट हा तुमचा ब्लॅक ग्राम असेल किंवा ग्रीन ग्राम असेल त्याच्यावरती तो कॉमन मध्ये दिसतो, तर त्याचा कॉझल ऑर्गॅनिझम जो आहे तो युरोमायसिस अपेंडिक्युलेटसिस. तर हा त्याचा कॉझल ऑर्गॅनिझम आहे. आता हे जे रस्ट जो आहे तो रस्ट सुद्धा आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बघायला भेटेल की the disease is mostly seen on leaves, rarely on petioles, stems and pods. जनरली लीव्स वरतीच हे इन्फेक्शन दिसतं, खूप कमी वेळेस तुम्हाला बाकीच्या पार्ट्स वरती, म्हणजे ज्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिसीज असतो त्यावेळेस बाकीच्या प्लांट पार्ट्स वरती ते बघायला भेटतं. द फंगस प्रोड्युसेस स्मॉल राऊंड रेडिश ब्राउन इरिडोसोरा मोस्टली ऑन लोअर सरफेस. ठीक आहे, जे इरिडोस्पोर्स जे आहेत ते याच्यामध्ये फॉर्म होत असतात. दे मे अपियर इन ग्रुप्स अँड सेव्हरल सोराय कोएल्स टू कव्हर अ लार्ज एरिया ऑफ द लॅमिन. काय होतात, ज्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतात त्यावेळेस एकत्र होतात आणि त्या लॅमिनावरती तुम्हाला त्याचं इन्फेस्टेशन जे ते बघायला भेटतं. इन द लेट सीझन टिलिडोसोराय म्हणजे टिलिडोस्पोर्स जे ते अपियर होत असतात ऑन द लिव्स विच आर लिनियर अँड डार्क ब्राऊन इन कलर. सुरुवातीला इरिडोस्पोर्स होतात आणि ज्यावेळेस मॅच्युरिटी होते त्यावेळेस त्याच्यामध्ये तुम्हाला टिलिडोस्पोर जे ते फॉर्म झालेले भेटते. तर हे याच्यावरती अशा पद्धतीनं किंवा याच्यापेक्षा तुम्हाला काय म्हणता येईल पावडरी फॉर्म मध्ये तुम्हाला तिथं जे आहेत
रशची पावडर जी असते, रशच्या तुम्हाला काय म्हणता येईल, तांबेरा जो असतोय, तो तांबेरा जो असतोय तसं तांबेरा जशी तांबूस कलरची ब्राउनिश पावडर जी असते, ती पावडर जी असते तशा पद्धतीने फॉर्म झालेली भेटते तुम्हाला. तर तुम्हाला हे लिव्ज वरती चांगले सिम्पटम्स आहेत. आणि जस्ट असं पान जरी हलवलं तर जसं काय म्हणतात, आपला आस्पर्जिलस जसं आहे तसं आस्पर्जिलस सारखे हे इरिडोस्पोर्स असतील तर ते उडतात त्याच्यावरून. आता याच्यामध्ये बघा इटिओलॉजी. इट इज अटोशियस लॉंग सायक्लिक रस्ट अँड ऑल दी फोर स्टेजेस ऑकर्स ऑन दी सेम होस्ट. म्हणजे याच्यामध्ये ज्या सगळ्या स्टेजेस ज्या आहेत त्या सगळ्या स्टेजेस ज्या आहेत ते याच्यामध्ये या रस्टमध्ये आपल्याला भेटतात बघायला. त्याचबरोबर द इरिडोस्पोर्स अँड इरिडोस्पोर्स आर युनिसेल्युलर ग्लोबोज ऑर इलिप्सॉइड येलोइश टाउन विथ इचॅनिक्युलेशन. ठीक आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये ज्यावेळेला टिलिओस्पोर्स असतात ते त्याचं सुद्धा शेप दिलेला आहे. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये सगळ्या स्टेजेस ज्या आहेत, रसच्या सगळ्या स्टेजेस जे आहेत ते वीट मध्ये ज्यावेळेस वीट रस्ट आपण बघणार आहे त्यावेळेस तुम्हाला जर 4 स्टेजेस जे असतात ते तुम्हाला ते एक्सप्लेन करतो. त्याचबरोबर याच्यामध्ये हा म्हणजे लॉंग ड्युरेशन मध्ये राहत असतो त्यामुळे पिकनिया जे आहेत त्या पिकनिया सुद्धा याच्यामध्ये फॉर्म झालेल्या असतात. आता याच्यासाठी फेवरेबल कंडिशन जे आहे ते 21 ते 26 डिग्री सेल्सिअस पर्यंत तुम्हाला टेम्परेचर ज्यावेळेस असते त्यावेळेस त्याचं हेवी इन्फेस्टेशन जे आहे ते बघायला भेटतं. त्याचबरोबर ज्यावेळेस दव पडतो त्यावेळेस म्हणजे ते डिसीजसाठी फेवरेबल कंडिशन असते. आता डिसीज सायकलमध्ये बघा, द पॅथोजन सर्वाइव्ह इन द सॉइल थ्रू इलिओस्पोर्स अँड ॲजिडोस्पोर्स इन क्रॉप डेबिज. ठीक आहे. सॉइलमध्ये जर असेल तर तो टिलिओस्पोर्स, आणि जर तुमचे जे काही प्लांट डेब्रिज जे असतात त्याच्यामध्ये टिलिओस्पोर्स म्हणजे सॉरी प्लांट डेब्रिज जे असतात त्याच्यामध्ये इरिडोस्पोर्स म्हणजे इनिशियल स्टेजमध्ये त्याच्यामध्ये इरिडोस्पोर्स फॉर्म होत असतात. आणि जे काय आपण काय म्हणतो मॅच्युरिटी नंतर टिलिओस्पोर्स फॉर्म होत असतात. मग मॅच्युरिटी झाल्यानंतर ते टिलिओस्पोर्स जे आहेत ते तुमच्या सॉइलमध्ये जातात. म्हणून काय म्हटले, प्रायमरी इन्फेक्शनचा सोर्स काय असेल तर ते सॉइलमधले टिलिओस्पोर्स जे आहेत ते. म्हणून तिथे म्हटले बघा, प्रायमरी इन्फेक्शन इज बाय स्पोरिडिया डेव्हलप फ्रॉम टिलिओस्पोर्स अँड सेकंडरी स्प्रेड बाय विंड और इरिडोस्पोर्स. म्हणजे जे इरिडोस्पोर्स तुम्हाला काय म्हटलं, इरिडोस्पोर ज्यावेळेस फॉर्म होत असतात पानावरती त्यावेळेस तुम्ही हाताने हलवलं तर ते असं उडती पावडर, ती रस्टी पावडर जी असते त्यामुळे ती हवी थ्रू एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असते त्यामुळे सेकंडरी स्प्रेड त्याच्या थ्रू होत असतो. द फंगस ऑल्सो सर्वाइव्स ऑन लेग्युमिनस होस्ट. ठीक आहे. आता याच्या मॅनेजमेंटसाठी परत तेच तुमचं कॉमन कल्चरल प्रॅक्टिसेस, त्याचबरोबर स्प्रिंग मँकोझेब कार्बेटेझिम ह्याचं स्प्रिंग घेतलं. त्याचबरोबर प्रोपिकेनिझॉल 1 लिटर पर हेक्टर. आता ज्यावेळेस काय होते, हे प्रोपिकेनिझॉल जे आहे, प्रोपिकेनिझॉल म्हणजे टिल्ट जे असते ते टिल्ट आपण यूज करत असताना नेहमी ज्यावेळेस हेवी इन्फेस्टेशन होते, खूप मोठ्या प्रमाणामध्ये अटॅक झालेला आहे आणि कंट्रोल होत नाही त्यावेळेसच तुम्हाला हे त्याच्यावरती स्प्रे घ्यायचं आहे. अदरवाईज तुम्ही हे याच्या जास्त काय विचार करायचा नाही की म्हणजे काय म्हणतात आपण रेग्युलर रुटीन मध्ये जे असते आपलं मँकोझेब असेल कार्बेंडेझिम असेल याचा स्प्रे घ्यायचा. ज्यावेळेस हेवी इन्फेस्टेशन होते, हेवी इन्फेस्टेशन झाल्यानंतरच तुम्हाला प्रोपिकॉनिझोलसाठी जायचं. अदरवाईज तुम्ही ते रुटीन जे फंजिसाइड्स आहेत तेच यूज करायचे. प्रोपिकॉनिझोलचा जर स्प्रे घेतला तर तो कमीत कमी 8 दिवसाच्या इंटरव्हलनं परत रिपीट करायचा जर कंट्रोल होत नसेल तर. जर तुम्ही 3 दिवसात 4 दिवसात जर केला तर तुम्हाला त्या पानावरती तुम्हाला काय झालेलं बघायला भेटेल तर स्कॉर्चिंग आलेली दिसेल. त्यामुळं ते अप्लाय करत असताना काळजीपूर्वक अप्लाय करायचं आहे.
त्यानंतर नेक्स्ट आहे तो ड्राय रूट रॉट. आता ड्राय रूट रॉट म्हणजे रूट रॉट जेवढे आहेत ते रायझोक्टोनियामुळे कॉज होत असतात. तर त्याचा कॉजल ऑर्गॅनिझम जो आहे तो रायझोक्टोनिया बटाटिकोला. आता याच्यामध्ये बघा सिम्पटम्स. द डिसीज सिम्पटम स्टार्ट्स इनिशियली विथ येलोइंग अँड ड्रुपिंग ऑफ द लिव्स. काय होतंय तर सुरुवातीच्या स्टेजमध्येच हा रायझोक्टोनिया बटाटिकोलाचं इन्फेस्टेशन होत असते. म्हणजे ज्यावेळेस काय क्रॉप ज्यावेळेस 45 दिवसानंतर एवढं काय याच्यामध्ये इन्फेस्टेशन दिसत नाही. 15 ते 20 दिवसानंतर याच्यामध्ये जर पाणी वगैरे साठलेलं असेल तर त्या स्टेजमध्ये याच्यामध्ये हे रायझोक्टोनियाचा अटॅक जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसत असतो. तर याच्यामध्ये येलोइंग होतं आणि ते प्लांट जे लिव्ज जे आहेत ते ड्रूप होत असतात. त्याचबरोबर द लिव्ज लेटर फॉल ऑफ अँड द प्लांट डायज विदिन वीक. पानं गळून पडले की एका आठवड्यामध्ये ते झाड जे आहे ते वाळून जाणार तुमचं. डार्क ब्राउन lesions are seen on the stem at ground level and brown shows seeding symptoms. जो मुळ्याचा मुळीपासून जो वरचा स्टेमचा पोर्शन असतो त्याच्यावरती तुम्हाला ब्राऊन कलरचे असे पॅचेस तयार झालेले दिसतील. द अफेक्टेड प्लांट कॅन बी इझिली पुल्ड आउट लिव्हिंग ड्राईड रॉटन रूट पोर्शन इन द ग्राउंड. म्हणजे खाली ते मुळ्या जे आहेत ते खालीच राहतात कारण तिथं आपण म्हटलं मग ते ब्राऊन लिजन्स फॉर्म होत असतात. तिथून ते कुजल्यासारखंच होतं, गर्डल झाल्यासारखं. त्यामुळे ते मुळं खाली राहतात आणि शेंडा जो आहे तो आपल्या हातात आपण ज्यावेळेस उपटायला जातो त्यावेळेस येत असतो. तर इथं तुम्ही बघू शकता हे जे आहे अशा पद्धतीनं रूट्सवरती किंवा इन्फेस्टेशन होतोय. आता हे याचा मॅक्रोफोमिना फॅसिलोलाचा आहे. ॲक्च्युअली हा रायझोक्टोनियाचा नाही. तर यांच्यापेक्षा रायझोक्टोनियाचं जर तुम्हाला आता बघायचं असेल तर जिथं कुठं पाणी साठलं असेल ना आणि सोयाबीनचं प्लॉट असेल तर सोयाबीनच्या प्लॉटमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला हे रूट रॉट चांगल्या पद्धतीनं जो आहे तो बघायला भेटेल. तर हा मॅक्रोफोमिनामुळे कॉज होणार आहे. तो आपण जो बघतोय तो रायझोक्टोनिया बटाटिकोलामुळे होणार आहे. तर याच्या इटिओलॉजीमध्ये बघा द फंगस प्रोड्युसेस डार्क ब्राउन सेप्टेड मायसिलियम विथ constrictions at hypal branches, minute dark round sclerotia in abundant. The fungus also produces dark brown globe. आता याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पिक्युलिडिया फॉर्म झालेले दिसतील. त्याचबरोबर जे आपण म्हणतो स्क्लेरोशिया जे असतं तर हा जिथं जिथं स्क्लेरोशिया म्हणजे हा रायझोक्टोनिया आला की स्क्लेरोशिया फॉर्मेशन तिथं आलं. स्क्लेरोशिया फॉर्म झाले की तुमचं काय म्हणतात त्याला त्या सॉइलमध्ये म्हणजे जसं मोहरीचे दाणे असतात तसे ते स्क्लेरोशिया असतात आणि सॉइलमध्ये ते बऱ्याच वर्षापर्यंत सर्वाइव्ह करत असतात. त्यामुळं जिथं कुठं पाणी साठते तिथं तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचा अटॅक जो आहे तो बघायला भेटेल. आता याच्यासाठी तुमचं दिवसाचं ज्यावेळेस 30°C टेम्परेचर असते त्याचबरोबर ज्यावेळेस तुमचं काय म्हणता येईल प्रोलॉंग ड्राय सीझन फॉलोड बाय इरिगेशन तर त्या पिरियडमध्ये हा डिसीजसाठी फेवरेबल कंडिशन असते. तर याचे डिसीज सायकल बघा. The fungus survives in infected debris and also has facultative parasites in the soil. The primary spread is through seed-borne and soil-borne sclerotia. मगाशी सांगितलं तुम्हाला ते सॉइलमध्ये सर्वाइव्ह करत असतात. Then pimidospores which are airborne. Second